4 जून ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। मराठी नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका यांमध्ये काम करणारे चित्रपटसृष्टीतील महान कलाकार म्हणजे अशोक लक्ष्मण सराफ। मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला। बालपणापासूनच अभिनयाची, नाटकांची खूप आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी विवा शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकात विदूषकाची भूमिका साकारली आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला। त्याच वेळेस काही संगीत नाटकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी गजानन जहागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली। त्यांनी दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील ममद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी साकारल्या। अशोक सराफ यांचे नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमातून त्यांनी अभिनयाची असंख्य पारितोषिके व पुरस्कार मिळवले आहेत। अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध चटांचे दर्शन आपल्या नाट्य चित्रपट सृष्टीतील कामांद्वारे घडवले आहे। दादा कोंडकेंबरोबरच्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले। 80च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडीने मराठी चित्रपटांमधून धमाल उडून दिली। टन-टनाटन, हम पाच, डोंट वरी हो जाएगा, छोटी बडी बातें, नाना ओ नाना यांसारख्या मालिकेतून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली। प्रेमा तुझा रंग कसा, हमीदाबाईंची कोठी, अनधिकृत, मनोमिलन, डार्लिंग डार्लिंग सारखं छातीत दुखतंय, व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या मराठी नाटकांमधून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले। आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, माझा पती करोडपती, अशी बनवा बनवी, बिनकामाचा नवरा, एक डाव धोबी पछाड, अलटून पालटून, एक उन्हाळ दिवस, सगळीकडे बोंबाबोंब, साडेमाडे 3, नवरा माझा नवसाचा, वजीर, अनपेक्षित, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पांडू हवालदार, धूमधडाका, निशाणी डावा अंगठा, आयडियाची कल्पना, कळत न कळत हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आणि त्यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व सहाय्यक भूमिका त्यांनी निभावल्या। त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल 2006 साली महाराष्ट्र सरकारकडून व्ही शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला। याचबरोबर 11 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले। 2016 मध्ये अशोक सराफ यांना मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर मराठी जीवन गौरव पुरस्कार आणि 2022 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण आणि नुकताच 27 मे 2025 रोजी भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे असे आपल्या सर्वांचे लाडके महानायक अशोक मामा यांना आमच्या कलाकार टीम कडून जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। कशी वाटली ही विशेष माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष।